सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौमीना आंबेकर लिखित त्यांचं पुस्तक हितगुज. आज जो लेख मी वाचून दाखवतेय त्याचं नाव आहे चला जग जिंकायला. सुरू करते. आपल्या प्रत्येकाच्या मनात थक्क करणारी एक प्रचंड शक्ती लपली आहे. ती जणू एक गूढ जादूची पेटीच आहे. या पेटीत आनंद, उत्साह, ऊर्जा, धैर्य, शहाणपणा या सगळ्यांचा अमूल्य असा खजिना आहे. आणि ती पेटी म्हणजे माणसाचं सुप्त मन, सबकॉन्शियस माइंड. ती कशी उघडायची हे फक्त माहिती हवं, म्हणजे पेटीतला खजिना आपल्याला वापरता येईल. या सुप्त मनावर जर आपल्या इच्छा, आकांक्षा, ध्येय तसंच आपल्यात असलेली प्रतिभा आपण फुलवणारच असे सकारात्मक विचार बिंबवले तर मग अहो आश्चर्यम. हे सुप्त मन या गोष्टी मिळवण्यासाठी लागणारी शक्ती, ऊर्जा तुम्हाला देऊन योग्य दिशा दाखवून तसे श्रम करायला प्रवृत्त करते. आपल्याला निश्चितपणे ध्येय प्राप्तीकडे घेऊन जाते. आपलं दुसरं मन म्हणजे जे आपण रोज व्यवहारात वापरतो ते आपलं जागृत मन म्हणजे कॉन्शियस माइंड. जागृत मन म्हणजे एखाद्या बोटीचा कॅप्टनच होय. कॅप्टन जसा सूचना देणारा, दिशा दाखवणारा मार्गदर्शक असतो तसं जागृत मन असतं. बोटीचा कॅप्टन जसा इंजिन चालवणाऱ्या माणसांना आज्ञा देत असतो, वेग आणि दिशा ठरवीत असतो, त्या लोकांना आपण कुठे चाललो ते माहीतच नसतं. फक्त कॅप्टनची आज्ञा किंवा सूचना पाळणं हेच त्यांचं काम असतं. त्याप्रमाणेच जागृत मनाने सांगितलेल्या सूचना पाळण्याचं काम सुप्त मन चोख बजावित असतं. समजा तुम्हाला नवीन होंडा सिटी ही कार घ्यायची आहे. तुम्ही किंमत पाहून तुमच्या स्वतःला मनाला सारखं म्हणत राहिलात की मला ही कार घेणं परवडत नाही, तर तुमचं सुप्त मन तुमचे शब्द ऐकतं, तुमच्या सूचना ऐकतं आणि मग ते सुप्त मन ठरवतं की तुम्ही होंडा सिटी घेऊ शकणार नाही. जोपर्यंत तुमचं जागृत मन म्हणतंय मला परवडणार नाही तोपर्यंत तेही तसंच ठरवतं. तुमचं सुप्त मन तुमचीच आज्ञा पाळत असतं. मग तुम्हाला असं वाटतं की परिस्थितीमुळे ती गोष्ट मी घेऊ शकलो नाही, म्हणून कधीही नकारात्मक विचार करायला नको. आपण ज्यावेळी दिवसभराची कामं करतो, निर्णय घेतो, घर निवडतो, आपण जोडीदार निवडतो, नोकरी करतो, तेव्हा हे सारं काम जागृत मनच पार पाडीत असतं. त्याच वेळी आपल्या हृदयाची स्पंदनं, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था या साऱ्या आपोआप काम करीत असतात. हे सुप्त मनच त्यात कार्यरत असतं. जागृत मनाचा त्यावर ताबा नसतो. सुप्त मनाला परिस्थितीची जाणीव असते, पण ती विशिष्ट गोष्ट प्रत्यक्ष बघून किंवा अनुभवातून मात्र नसते. जागृत मनाच्या संवेदनाच सुप्त मनाला मिळालेल्या असतात. आपल्या साऱ्या भावनांचे स्थान, सृजनशीलता आणि आपल्या साऱ्या स्मृतींचा प्रदेश म्हणजे आपले सुप्त मन. या संवेदनाशील नाजूक सुप्त मनाला एक कुंपण असतं. त्याचं रक्षण करण्यासाठी ते आपल्या जागृत मनाचं ते सुप्त मन एखादा अप्रतिम देखावा दृष्टीशिवाय बघू शकतं. ते तुमच्या शरीरातून बाहेर पडून लांब अगदी सातासमुद्रात पलीकडे जाऊ शकतं. हे मन म्हणजे मऊ मखमली रेशमी मातीसारखं आहे. तिच्यात कोणतीही बी चांगली किंवा वाईट रुजू शकते. चांगल्या विचारांचं बीज पेरलं तर चांगलीच रोपं ते तुम्हाला देणार. खरं खोटं हेही त्या मनाला कळत नाही. एखादी गोष्ट खोटी असली, अशक्य असली, पण तुमच्या जागृत मनाला जर ती खरी वाटत असली तर सुप्त मनालाही ती खरीच वाटते. थोडक्यात म्हणजे अगदी पारदर्शक, निष्पाप आणि अतिशय आज्ञाधारक असलेलं तुमचं सुप्त मन तुमच्या सूचना तंतोतंत पाळतं.
अप्रतिम आवाजाची देणगी लाभलेली सुप्रसिद्ध गायिका जेनेट जॅक्सन हिची एक गोष्ट आहे. अगदी सुरुवातीला ती आवाज चाचणी किंवा ऑडिशन टेस्टला जाताना अतिशय घाबरायची. तिचा आवाजच बदलायचा. मग साहजिकच तिची निवड व्हायची नाही. या गायिकेला कायम वाटे माझी निवड होणारच नाही, मी यशस्वी होणारच नाही, मला हवी तशी भूमिका मिळणारच नाही. अशा प्रकारच्या अनेक नकारात्मक सूचना ती जागृत मनाला द्यायची. त्या सर्व सूचना सुप्त मन घ्यायचं आणि त्याप्रमाणे त्याची भूमिका ते बजावायचं. आपल्या नकारात्मक विचारांचा परिणाम तिला समजल्यावर त्या गायिकेनं आपला मनोविचार बदलला. ती एका शांत खोलीत जाऊन बसली. डोळे मिटून अगदी ताणविरहित स्थितीत म्हणजे रिलॅक्स होऊन तिनं आपल्या मनाला सूचना दिल्या. माझा आवाज मधुर आहे, मी गाणं शिकले आहे, माझी निवड नक्की होणार आहे. अशा सकारात्मक सूचना तिने मनाला दिवसातून 3 वेळा दिल्या. 10 ते 15 दिवसानंतर एक प्रकारचा आत्मविश्वास तिच्यात उत्पन्न झाला आणि तिची निवड झाली हे सांगायला नकोस. बऱ्याच वेळा आपल्या सुप्त मनाची क्षमता ताण, तणाव, काळजी, भीती, राग, द्वेष, नैराश्य साऱ्या भावनांनी बंद किंवा ब्लॉक झालेली असतात. मग ही शक्तीच आपल्याला वापरता येत नाही. अशा वेळी ही शक्ती किंवा ऊर्जा कशी वापरायची हे मानसशास्त्रज्ञांकडून शिकायला हवं. प्रत्येकानं आपली साठवलेली शक्ती अशी बंद किंवा ब्लॉक होणार नाही याची सवय लावायला हवी आणि ती वृत्ती बाळगायला हवी. या सवयी किंवा वृत्ती कोणत्या? तर पहा, पहिले म्हणजे आपल्याजवळ एक अमर्यादित शक्ती आहे याची जाणीव हवी, त्यावर विश्वास हवा. दुसरं म्हणजे शांत मनाने बसून प्रार्थना करताना आपल्या इच्छाशक्तीची निर्मिती होते आणि त्या प्रार्थनेतून ऊर्जा मिळते. प्रार्थना रोज करायला हवी. तिसरं, ताणरहित स्थिती किंवा रिलॅक्सेशनचं तंत्र शिकून घ्यायचं आणि त्याचा नियमितपणे सराव करायचा. मन एकाग्र करायचं, कारण ज्यावेळी जागृत मन हे निष्क्रिय आणि शांत असतं त्याच वेळी सुप्त मन सक्रिय असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःच्या मनाला सूचना द्यायच्या म्हणजे ऑटो सजेशन्स. राग आणि भीती घालवायला, चांगल्या सवयी लावायला, ध्येय गाठायला सकारात्मक सूचना चमत्कार करतात. तर तुमचं स्वतःचं सुप्त मन हेच आहे तुमचं दैवत. जगातल्या नामवंत लेखक, कवी, गायक, शास्त्रज्ञ या सर्वांनी जशी आपल्या सुप्त मनाच्या खजिन्याची किल्ली त्यांना मिळाली आणि ते अजरामर झाले, अशी किल्ली तुम्हालाही लवकरच मिळो ही सदिच्छा. तर चला, या किल्लीने जाऊया जग जिंकायला. उद्या अशाच एखाद्या छानशा लेखासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.